जन्मोत्सव तुम्ही जो साजरा केलाय तोही खूप सुंदर आहे। छोट्याशा पॅसेजमध्ये तुम्ही खूप खूप मोठं काय सांगून दिलेलं आहे, त्यासाठी तुमचंही मनपूर्वक धन्यवाद। मी महापौर म्हणून आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून सर्व नागरिकांना आणि लिटिल विंग्स स्कूलला आणि स्टुडंटला सगळ्यांनाही माझ्याकडून शुभेच्छा देते। जय जय महाराष्ट्र। आज हे 2013 पासून लिटिल विंग्स आहे आणि दरवर्षी आम्ही छोटे ना छोटे जे आपले सण समारंभ असतात ते साजरे करतो। पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राची जी कहाणी आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मापासून आम्ही इथेच सगळे छोटे छोटे आम्ही चित्र आणि असा देखावा उभा केलेला आहे। कारण मुलांना आपल्याला प्रदर्शने आपल्याला दिसले पाहिजे, फक्त अभ्यास घेऊन चालणार नाही, तर त्याचबरोबर आपण त्यांना हे वेगळं ज्ञान पण दिलं पाहिजे। आताच महापौर मॅडम येऊन गेल्या, ज्या आपल्या नवनिर्वाचित आहेत, त्यांनी फार कौतुक केलं की एवढं छोटा याच्यामध्ये तुम्ही एवढं सुंदर केलेलं आहे। आम्ही गड किल्ले केले, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये दाखवलेल्या आहेत आणि मुलांना पण त्याचबरोबर प्रत्येकाचा रोल दिलेला आहे। जसं छत्रपती शिवाजी महाराज बनलेले आहेत, कोणी जिजाबाई बनलेले आहेत, काही सईबाई आहेत, इव्हन आपले बहिर्जी नाईक, असे छोटे छोटे दिले त्यांना। त्यामुळे मुलांना पण कळतं की त्यावेळेला कोण कोण होऊन गेले, त्यांची मुलं कोण होती, त्यांची पुढची पिढी कोण होती आणि कोणत्या प्रकारे केलेले आहेत। आमच्या कॉम्प्लेक्स मधल्या सगळ्या महिलाही आल्यात, सगळ्यांनी आलेले आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। आताच्या पिढींना हेच आपण संदेश देईल की आता आपण त्यांचे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे आपल्याला जे दिलेलं आहे ते आपल्याला राखलं पाहिजे आणि आताचे जे गड किल्ले आहेत त्याच्यावरती जाऊन आपण त्यांचे कशा प्रकारे आपण त्यांची सुधारणा करू शकतो। कारण आता ते काही गोष्टी थोडंसं मोडकळीस आलेल्या आहेत, आपण जाऊन तिथे घाण करतात, तर ते न करता त्याच्यामध्ये आपण अजून भर घालून व्यवस्थित ठेवले पाहिजे, कारण तीच आपली खरी संपत्ती आहे। महाराष्ट्रामध्ये आपण ती जपली पाहिजे असं मला वाटतं। मी गेल्या 2013 पासून बऱ्याच वेळा ह्या नर्सरीमध्ये भेटी दिलेल्या आहेत। काही कामानिमित्त आली किंवा ताईंना भेटण्यासाठी आली, तेव्हा माझं छोट्या छोट्या गोष्टींवर जे निरीक्षण झाले त्यानुसार मी तुम्हाला सांगेन की ह्या नर्सरीमध्ये संस्कार घडवण्याचं किंवा मुलं घडवण्याचं काम करत आले। त्याच्यामध्ये शिवजयंती उत्सव असू दे की गुढीपाडवा असू दे, या सगळ्या सणांचं ते मुलांमध्ये त्यांच्यामध्ये संस्कार घडवत आहेत। त्यांच्यामध्ये या गोष्टींबद्दलचे जे कुतूहल आहे त्यांच्याबद्दल त्या छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांचं ते निवारण करत असतात। ह्या सगळ्या गोष्टी नर्सरीमध्ये घडल्यानंतर आईवडिलांचं थोडंफार भार कमी होतो आणि आम्ही जसं विश्वास ताईंवर ठेवतो तसेच ते आईवडील ताईंवर विश्वास ठेवून मुलांना इथे पाठवतात। अशा छोट्या छोट्या गोष्टी यांच्याकडनं होत राहाव्या, त्याच्यासाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद।